मोठा स्क्वॉड विशालचा. चला सामना सुरू करा. अंपायर प्लीज, खूप लेट झाले आधीच्या सामन्याला. पहिला चेंडू घेऊन येतोय हिरामन नाईक, फेस करेल विशालजी जितेकर. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. तसंच खूप चांगला गॅदर केलाय ते म्हणजे विकेट किपर मला वाटतं विनय ठाकूरच असतील. खूप चांगला स्क्वॉड बनवलेला आहे मध्ये विशाल आणि आमचं. सुरेख फटका, चेंडू चाललाय तो म्हणजे सीमा रेखा पार, षटकार. थांबा आता विशाल जितेकरच्या षटकारावरती आपल्या फॉलो ठेवून जिंकलो. फॉलो आमची एकमेव अशी टीम असेल की जे जर तू एजचे असं कॅल्क्युलेशन केलं आणि टॅली केलं तर सगळे तुला 32+ भेटणार आहेत. सगळे रिटायर्ड प्लेयर आहेत आमच्या टीम मध्ये. एक मानस लाले सोडले सगळे रिटायर्ड आहेत, बाकी खूप छोटे छोटे ते अंडर 18 प्लेयर आम्ही घेतलेले आहेत. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनबाद 6. अतिशय सुरेख फटका निघाला विशाल जितेकर यांच्या बॅटिंगमधून. काव कॉर्नर हा यांचा फेवरेट क्षेत्र, त्याच क्षेत्रात मारलेला उत्तुंग षटकार. बघूया आता हिरामन नाईक कसा कमबॅक करतायत. पुढील चेंडू, सुरेख चेंडू, राईट इंटू द ब्लॉक होल. 2 धावांचा कॉल दिलेला बघा, 2 धावा पूर्ण होत आहेत का नाही. सुरेख क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलेले तेच म्हणजे दर्शन जाधव उर्फ हरी. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फटकेबाजी त्यांच्या बॅट मधून आपण बघितलेली आहे. प्रॅक्टिस ही मला वाटतं खूप जास्त मेहनत केलेली आहे पोरांनी. फिल्डिंग जर बघायला गेलं तर पूर्ण ग्राउंड एकटेच धावतात. आज मात्र थोडी गचाळ क्षेत्ररक्षण, बट कमबॅक करतील नक्कीच. 3 चेंडू 7 धावा. अजून एक चांगला फटका मारलेला कव्हरच्या दिशेने आणि बघता बघता चित्राच्या चपाईने 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जरी बॅटने मोठे फटके येत नसतील तरी प्रेशर क्रिएट करतायत तेच म्हणजे ऑपोजिटच्या फिल्डिंग टीम वरती. तिकडे 1 धाव होती, तिकडे नक्कीच 2 धावा घेतल्यात. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9च्या घरात. बिनबाद 9. अजूनपर्यंत चांगला कॉन्टेस्ट झालेला आहे तोच म्हणजे हिरामन वर्सेस दर्शन अँड विशाल. पुढील चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह, सुरेख देखना फटका. चेंडू चाललाय तोच म्हणजे खणखणीत सीमारेषा बाहेर चौकार. दर्शन यांनी खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. तेच मला वाटतं विशाल जितेकर ज्यांना आपण कॅप्टन कोण बोलतोय, मास्टर स्ट्रोक बोलता येईल. बाकी कुठलीही टीम असते तर त्यांनी दर्शन यांना ओपनिंग दिली नसती, दुसरा कोणतरी प्लेअर घेऊन आले असते. पण विशाल जितेकर यांनी काहीतरी एक वेगळा डिसिजन घेतलाय. दर्शनला ओपनिंगला घेऊन आलेत आणि मात्र त्या डिसिजन वरती पूर्णपणे खरे उतरलेत अजूनपर्यंत दर्शन. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 13. राईट इंटू द ब्लॉक होल. चांगला चेंडू. एका धावाच्या समाप्तीनंतर ओव्हरची संपदा झाली आणि धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 14. आता मात्र विनय ठाकूर थोडे दर्पणा खालती आहे, थोडा प्रेशर आलेला आहे कारण का त्यांचा मुख्य गोलंदाज जो म्हणजे हिरामन आहे त्याच्यावरती 14 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. थोडा प्रेशर बिल्ड झालेला आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघावरती. विनय, शिवम प्लीज, आपण खूप टाइम घेताय यार. आपली टेनिसची मॅच लेदरची नाही, 20 ओव्हरची. फटाफट करा, काय असेल ते डिसिजन घ्या. आणि मला वाटतं सेकंड ओव्हर घेऊन आले सचिन नाईक. एनपीपीएलच्या हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम सचिन नाईक हे सर्कलचं क्षेत्ररक्षण टाकणार असतील, नाही तर युजली त्यांची ओव्हर 4थी किंवा 5वी येते. भाला फेकचे नॅशनल प्लेअर आहेत असं शशांक सोनावणे यांचं म्हणणं आहे. बघूया आता स्टंप टिपतायत की दर्शन जाधवला टिपतायत. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. राईट आर्म राऊंड द विकेट. टेस्ट तरार मारा करण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे सचिन. थोडा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू सीमा रेषा पार. किती झाले जण? आता तुम्ही पण कॉमेंट्री करू शकता अथवा माईक तुम्ही ससाला द्या.
मोरे कुठे आहेत? सचिन मोरेला द्या. असं बॅटिंग बॉलिंग मध्ये तर काही केलं नाही, काही कॉमेंट्री तरी कर. तिकडे नीरेच्या अंगावर पडलंय, इकडे यांच्या अंगावर पडलंय. कुठे गेले सचिन मोरे? सचिन मोरे या, बॅट नका पकडू, 0 वरती आउट झालेत आणि तुम्ही हसत होते मतेवरती. कोणी तुझ्यापेक्षा लांब 6 मारलेला. ऍटलीस्ट सर्कलच्या बाहेर तरी बॉल गेला, तू सर्कल मध्ये आउट झालेला आहेस. ये इकडे ये. या मॅचला नको, ठीक आहे. आणि आता म्हटलं वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा चोटी धाव. 1+1 2 धावा आलेल्या त्या चेंडूवरती. ऑल्टो 22 धावा झाल्यात. अजून मला वाटतं ह्या ओव्हरचा एकच चेंडू झालेला आहे. पहिला 6, दुसरा मात्र वाईड आलेला आहे. पुन्हा एकदा मारा करायला सचिन. आणि आता मात्र सुरेख फसवा लेग ब्रेक टाकलेला आहे. अतिशय सुरेख चेंडू टाकलेला आहे. गालातल्या गालात थोडं सचिन हसतायत. सुरेख चेंडू. कॉन्सन्ट्रेशन लूज नाही करत. आम्ही त्यांना थोडं कॉन्फिडन्स देतो. चांगला चेंडू टाकलाय. वारंवार जर हेच टाकत राहिले तर चांगले विशाल फसवत राहतील. बघूया, विशाली हसते गालातल्या गालात. पुढील 4 चेंडू. तीखा बाउंसर था ये, लेकिन अंपायर ने मुझे लग रहा वाइट दे दिया है. अजूनपर्यंत ह्या षटकाचे मला वाटतं 2च चेंडू झालेले आहेत. 2 स्कोअर आलेले आहेत, 2 वाईट टाकलेले आहेत. 1 षटकार आणि एकावरती सिंगल आलेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेले सचिन नाईक. सुरेख चेंडू. आता मात्र चांगला चेंडू टाकला होता. मला वाटतं विशाल आता हिट विकेट होत होता, थोडक्यात वाचलेले आहेत. थोडं बॉडी वेट त्यांचा लूज झाला होता, काय लागणार होता स्टंपला. एका धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धाव संख्या 24. पुढील चेंडू पुन्हा एकदा फसवा, फक्त एवढाच लाभ. घुटना टेक, तमाशा देख, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. आज षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती, म्हणजे 30च्या घरात. हाच लेग ब्रेक टाकला होता ज्याच्यावरती विशाल जितेकरे थोडे फसले होते. बट दर्शन यांचा सुरेख फटका चांगला रीड केला आणि फटक्याला मारला तो, म्हणजे मिड विकेट वरून लांब 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 6. मला वाटतं मला ऋषीनी जो 6 मारलेला त्याच्यापेक्षा लांब हा 6 असावा. लॉंगेस्ट सो फार. मॅच बॉल आलेला आहे. अजूनपर्यंत या ओव्हर मध्ये मला वाटतं 4च चेंडू संपलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक हा मोठा फटका वगळता खूप चांगली गोलंदाजी केली होती म्हणजे सचिनने अजूनपर्यंत. बघूया 2 चेंडूचा कसा समाचार घेतो तोच म्हणजे दर्शन आणि विशाल. अजूनही शॉर्ट पद्धतीचा चेंडू, बट हाही चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. कुठेतरी मला वाटतं मोर्या क्रिकेट क्लबची बॉडी लँग्वेज खूप उतरलेली आहे. बॉलर दिसत नाही मला. हिरामन सोडला तर मला वाटतं विनय ठाकूर टाकतात गोलंदाजी, पण आज नाही करत आहेत. सिद्धेश दळवी गेल्या वाटतं कुठेतरी. तेच रिझन होतं, त्यांचे 3-4 प्लेअर नव्हते म्हणून ते फटाफट खेळणार होते. पण ठीक आहे, आपले लीग मॅचेस आहे, त्यांना अजून एक संधी भेटणार आहे. षटकातला हा शेवटचा चेंडू मारण्यासाठी तयार दर्शन आणि गोलंदाजीवर सचिन नाईक. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू टाकलेला आहे. नाही कोण आहे हा? कोण ओरडते एवढा? तिथून ओरडण्यात आउट नाही, पेनल्टी आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे, बघतायत मागे. येस विनोद बघतोय आम्ही. 2 अलाउड असतात, एक झालेला आहे, दुसरा बघूया आपण. आता मात्र खूप प्रेशर आले, ते म्हणजे कॅमेरामॅन वरती आणि हर्षल वरती पण.
वाईट ना, वाईट चेंडू. नो सॉरी, नो बॉल. आम्ही वाईट देणार, अंपायर नो देतात. कोण आहे हा बडबड करणारा? सच्या इकडे ये. अमोल सर कुठे गेले तुम्ही? प्लीज इकडे या, तुमची कमतरता आहे इकडे. ओव्हर संपत नाही असं बोलतायत लोक, पण संपेल. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि आता मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. येस, घरातल्या घरातच मॅच आहे. शशांक सोनवणे उर्फ हर्षल भुजबळ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती? 39. 39. किती रन झाले या ओव्हरमध्ये? माझ्या मते पहिल्या ओव्हरला 14 होते, या ओव्हरला 25 झाला असतील. थोडं कॅल्क्युलेशन वीक आहे त्याचं. 25 आम्हाला पहिलेच तेच सांगितलं तुम्हाला. तिसरी ओव्हर विनय यार प्लीज. अतिशय कंटाळा येतो या मॅचला. नक्कीच विशाल जितेकर, तुमच्यासाठी एक शशांक सोनवणे यांचं ओपिनियन आहे की तुम्हाला जर सिरीज घ्यायची असेल तर या मॅच मध्ये नक्कीच 50 मारावी लागेल. और हर्षल भुजबळ वन साइड आमची गाडी घरी घेऊन जातील. आणि ऑल्टो उर्फ सौरभ, यार सगळे बिर्याणी मागतायत. ऑल्टो स्कोर झाला ना 39. 2 ओव्हर 39. ऑल्टो जर आपण कुठे असाल, आपल्याला माझा आवाज ऐकायला येत असेल तर प्लीज बिर्याणी ऑर्डर करा. भाभी शिजा दिए, ठीक है, शिजने के बाद आने दो बस. आता मात्र हिरामन नाईक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलो. आहे स्विंग बॉल नाही, नॉर्मल बॉल टाकतात. नाही, स्विंग बॉलच टाकतात. विशाल जितेकर यांचा कलात्मक फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. शशांक तुला काय वाटतं, हे डिसिजन हिरामनने चांगलं घेतलं की वाईट घेतलं? आय गेस ट्रम्प कार्ड बॉलर आहे, त्यांनी स्विंग बॉल टाकला नव्हता पाहिजे. मला पण असंच वाटतं. ऑल्टो बिर्याणी घेऊन ये, आवाज नाही निघत भाई प्लेअरचा. हे ऑल्टो आवाज नाही येते प्लेअरचा. बिर्याणी चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43. आय गेस आजच्या दिवसातला सर्वात मोठं, एवढं मोठं नाही ठीक आहे, तरी त्याच मार्गावरती येते. 13 चेंडू 43 धावा. पुन्हा एकदा स्कूप मारलेला आणि पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू गळ सीमारेषा पार, चौकार. स्विंग बॉल अजूनपर्यंत सर्वात चांगला मला वाटतं ऋषी नाईकच टाकत होता. अतिशय चांगलं स्विंग होत होतो आणि एक फटका आला हर्षल भुजबळच्या बॅट मधून. मग ऋषी स्विंग सोडून फास्टर झाले. तिकडे त्यांनी अजून 2 एक्स्ट्रा फटके काढलेले. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 47च्या घरात. पुढील सामना असणार आहे विहान 11 वर्सेस भैरवनाथ विचुंबे. दोघेही संघ मालकांना विनंती आहे की आपले जे कर्णधार आहेत त्यांना इथे समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीच्या कौलसाठी त्वरित पाठवावं. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 47. आता मात्र सेन्सिबल बॅटिंग बोलता येईल आपल्याला विशाल जितेकर यांचे. 2 फटके आल्यावरती चेंडू स्टेअर केले आणि तिथं पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. यश पाटील असावे, नक्कीच खूप अनुभव आहे आम्हाला यांच्या फिल्डिंगचा. अरे खूप मोठा डायलॉग मारला होता अजित भोईरने यांच्यासाठी, पण मी इकडे लाईव्ह वरती बोलू शकत नाही. हा चेंडू दिसला. अरे गणपती बाप्पा सारखे उभे आहेत मस्त, कमरेवरती हात तरी साईडला कर. चेंडू कॅच वर झाली तर भेटायची नाही. आणि पडू नको अजिबात. ग्राउंडचा आपलं टेंडर निघालाय, नुकसान करशील सगळ्या कमिटीचा. शशांक बोलतो कीपरच्या मागे झोपवा, कीपरची गरजच नाही. पुढील चेंडू सुरेख चेंडू आणि तेवढंच चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे विशाल जितेकर यांचं. यांना माहिती आहे याच्यानंतर यांच्याकडे बॉलर नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही 50 झालेली आहे. टाळ्या वाजून स्वागत करावं. 16 चेंडू आणि 50, अजूनही उर्वरित 14 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू मध्ये अजून 41 धावा झाले तर नक्कीच 90 होतील. विपुल तुमचं गणित थोडं चुकले. अतिशय सुरेख चेंडू, तेवढा चांगला खेळून काढलेला आहे दर्शन यांनी. आणि चेंडू बघता सीमा रेषा पार, चौकार.
काय बोलतो? चेंडूने जर गोलंदाजी टाकली तर शशांक याच्याकडून 1000, हर्षल कडून 1000 आणि विपुल कडून 1000 रुपये. फक्त जिथून कल्लू धावतो तिथूनच धावायचे तुला. एवढे 6 बॉल धाव, 3000 रुपये भेटतील. दिवस निघेल तुझा आजचा. परत मेडिकलचा खर्च सुद्धा आपल्याकडे डॉक्टर कुमार सुद्धा आहेत. चिनूला ओनली चिनू, बाकी कोणच नाही. सूर्य कव्हरच्या वरती सचिन नाईक आणि झेल जमिनीला दान केलेलं आहे. पाणीची माग केलेली आहे. प्लीज पाणी घेऊन जायचं ग्राउंड वरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सर धाव संख्या किती झाली आहे सर? काय 56, अब तक 56. डॉक्टर आपले प्लेयर कुठे आहेत? ऑल्टो, ओ ऑल्टो बाबा, तुझी बिर्याणी शिजते की नाही? बिर्याणी ये विशाल, बैट पाहिजे तुटली. ओ नो, सबसे बड़ा घाटा हो गया. मनीष पाटील, ओनली 5 मिनिटं मित्रांनो, टाइमर लावून ठेवा. 5 मिनिटात सगळ्यांनाही जेवण भेटणार आहे. सर्वांनी प्लीज इथे या. सर्वांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बिर्याणी इकडे देणार आहे. झाडा खालती का दुसरा तंबू खालती कोणालाच बिर्याणी भेटणार नाहीये. कॅमेरामॅन भाई हात वरती नको, जरा कॅमेरावरती येऊ दे. हा, भूक शशांक आणि हर्षल भुजबळला. हा, बॉलरचं नेम प्लीज. विजय पावले फ्रॉम मांगले. हे पण 40+ आहेत. तेवढंच तेज तर्रार मारा करायला तयार. सामना करतील विशाल जितेकर आणि दर्शन औरी. मोठा ना, आणि फसवा चेंडू टाकायचा होता, मात्र स्वतःच फसलेले आहेत. आय गेस चेंडू सीमारेषा पार, षटकार. तिकडे कोण असेल गेट वरती तर प्लीज बॉल फेका आतमध्ये. एरोप्लेन थांबलंय. कॅमेरामॅन नवीन बॉल घ्या तोपर्यंत. विशाल आला, चला मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू झाडावरती. चौकार. सर बॉल आतमध्ये आले, बाउंड्री आहे. मला वाटतं चीनू रागवत आहेत मागून की मला का नाही बॉलिंग दिलेली आहे. 100% भेटेल चीनू. 5वीवर तुलाच आहे. विनयही टाकू शकले असते एक ओव्हर. शिवम होता स्वतः, काही नाही. मला वाटतं थोडं एक प्रयोग करायला गेले ते, बिकॉज यांच्याकडे व्हेरिएशन चांगलं आहे विजय सरांकडे. फक्त एवढंच की अजूनपर्यंत चेंडू काय तो लँड झाला नाहीये. फ्लाईट सारखा हवेतच बॉल पडतोय, हवेतच बाहेर चाललाय. 1-2 पिचिंग वाले चेंडू टाकले तर नक्कीच आपल्याला व्हेरिएशन समजेल. लेग ब्रेक इतका ऑपरेट. तिसरा चेंडू, हा मात्र सुरेख चेंडू. हा सरळ टाकला होता पण हाही झाडावरतीच गेलेला आहे. तिकडे 6 विशाल मारतायत आणि इकडे पाय आमचे शशांक सोनावणेचे दुखायला लागलेले आहेत बॉलरचे. सॉरी, अतिशय वन साइड झालेला हा सामना. 3 चेंडू मध्ये अजूनपर्यंत 16 धावा आलेल्या आहेत आणि 16 धावांच्या मदतीने धावसंख्या, ओ सर धावसंख्या 72.
अजूनपर्यंत 3 चेंडू झालेले आहेत, उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. मला वाटतं यांच्याकडे यश सुद्धा गोलंदाज होता, तोही कधी कधी रॉंग वन ऑफ ब्रेक लेग ब्रेक असे टाकतो. 72 झाले सर, 72. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू मध्ये 20 धावाला तर 92 होतील. अजूनही कव्हर आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस आणि आता मात्र फसवलेला आहे चेंडूच्या मागे विजय सर, पण मला वाटतं चेंडू पर्यंत काही पोहोचले नाहीत आणि विशाल जितेकर यांनी 2 धावा पूर्ण केल्यात धावून. शशांक यांचा कान मात्र आता मात्र विशाल ऐकताना की नक्कीच 50 मारायच्या मार्गावरती आहेत. त्यांनी हेरलेले की हा माझा रेंज मधला बॉलर आहे, याला मी अजूनही 2 षटकार मारू शकतो. सर विशाल जितेकर यांची वैयक्तिक धावसंख्या किती? 37. अजून या ओव्हर मध्ये 2 चेंडू आणि त्यानंतर येणारे 6 चेंडू. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये जर 13 धावा केल्या वैयक्तिक तर नक्कीच अर्धशतक पूर्ण होईल. थोडी फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना इलेक्ट्रिक स्कूटीकडे वाटचाल करताना घरातली गाडी घरातच येण्याच्या मार्गावर आणि पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार चौकार. जर विशालची 50 झाली नाही तर विशाल हे झाड कापून टाक. या झाडामुळे तुझे 4 धावा कमी झालेले आहेत. मला समजत नाहीये की विनयने हा काय असा निर्णय घेणार. विनय स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत, यश होते, शिवम स्वतः चांगले लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकतात, बरेचसे ऑप्शन अवेलेबल होते. रोहित एक बॉलर होता पण त्यांनाही न देता यांनी एक त्यांचा ट्रम्प कार्ड प्लेअर काढलेला पेटीतच राहिला. आता मात्र चांगला फेकला आणि पुन्हा एकदा चेंडू षटकार. चिनू हाताची घडी तोंडावर बोट ये पुढे. धाव संख्या 2 सेकंड किती? 84. 4 षटकानंतर 84. नाही आम्हाला जेव्हा कमी होते बाबा, आम्हाला 79. आमची बात वेगळी आहे भाई, आम्ही लगे 40+. 4 वर्ष बाकी आहेत. आणि आला केतन पाटील. इथं विशालने 84 मारल्यावर केतनने आता फुल स्टाईल मध्ये चालत चालला की 4-5 6 मारले तरी वांदा नाही आम्हाला. रन वाढवायला आलेत. 84. इंग्लिश भाई, ए मराठीत काय बोलतात 84 ना? 84. आय एम सॉरी, 84. तू ब्लेझर घेऊन ये पहिले, भाड्याने घेऊन गेलेला 3 महिने झाले आणून नाही दिला अजून. दरवर्षी येतो ब्लेझर घेऊन जातो, 3 महिन्यांनी आणून देतो. संदेश पाटील तुमचं 40 गाव प्रीमियर लीग कॅन्सल करा, माझा नुकसान होतो. 5,000चे ब्लेझर गायब होते ते केतन पाटीलच्या नादात. आणि आता मात्र सर्वांचं ऐकून विनय स्वतः गोलंदाजीवरती आलेले. यस लाले कोणाची तुझी बॅट पण घेऊन गेले केतन. काय केतन इथे काय जमा करायला होतोस का कचरा सगळ्यांचा? सुरेख चेंडू कव्हर्सच्या दिशेने सचिन पकडलाय. विशाल धावणार नाही आता, अजिबात धावणार नाहीयेत. 50 करायचे. स्कूटी ती पण इलेक्ट्रिक वाली, न आवाज करणारी. जाऊ दे, स्कूटी विरेनला देऊन टाकणार आहे तो, सांगितलंय त्यांनी. मारणार तर भाई भू. अजून 5 चेंडू शिल्लक. विनय 2 विशाल. आणि आता मात्र सुरेख आणि यश. हो हो हो, सुरेख क्षेत्राचे यश. अर्ध्या लोकांना दिसलाच नाही तू तिकडे उभा आहेस. विशालला स्वतःही दिसला नसेल की यश तिकडे बिल्डिंगला उभा आहे. आधीच तिथं काळोख तू उभा, थोडा पुढे लाईट मध्ये. 4 चेंडू शिल्लक. आणि आता रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न चिनू आचरेकर. शशांक जे बोलले होते ते आता मात्र खरं झालेलं आहे. याला बोलतात एक्सपिरियन्स. शशांक मगाशी बोलला होता की चिनूला तिकडे झोपवा, बॉल बरोबर लागून पुढे येणार, आणि तेच झालेलं आहे. अजूनपर्यंत 3 सुरेख चेंडू टाकले ते म्हणजे विनय ठाकूर यांनी. हेच जर 14 षटक टाकलं असतं तर धावसंख्या थोडी कमी झाली असती. बट ठीक आहे, देयर नो प्लेस फॉर इफ्स अँड दिस इन क्रिकेट. पुढील 3 चेंडू. आणि आता थोडा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. रोहित धावत्या चेंडूच्या मागे सुरेख क्षेत्ररक्षक आणि दर्शने 2 धावाचा प्रयत्न करताना धाव संख्या पूर्ण. 50 अप फॉर विशाल जितेकर. जोरदार टाळ्या होत्या. 17 चेंडू आणि 50 झालेले आहेत. चिनू हात मिळून ये भाई, मित्र आहे तुझा खास. ठीक आहे दमू नकोस, तेवढं धावू नकोस, तू बॅटिंग करायची आपल्याला.
किती? पहिले 1000 रुपये इथं ठेवा. नाही नाही, पहिले 1000 रुपये द्या, मग आम्ही अनाऊन्स करू. शंभू कडून अपेक्षा नाही मला, संदेश देतो. हा मग ठीक आहे. विशाल जितेकर यांच्या अर्धशतक साठी त्यांचा गोटी दोस्त संदेश यांच्याकडून 1000 रुपये. आता मात्र लांब 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 षटकार. संपते की नाही ओर? तोंड डुबायला लागलं माझं बोलून बोलून. 100 झाले असतील. नाही, 95 झाले. 95. एक चेंडू चांगला टाक विने. शेवटचाच चेंडू आहे. बॉल गेला, नवीन बॉल घ्या. आता खूप धावसंख्या झाली, आता नवीन जुना नका करू. चला पुढल्या मॅचच्या टॉस साठी अविनाश पाटील आहेत की गेले? या हर्षलने 50 मारल्यापासून हर्षलने खुर्ची सोडली नाही इकडली. लवकर ये. आता लेग ब्रेक टाकलाय आणि तोही इमली के झाड पे. किधर गया बॉल? षटकार. षटकार. त्या साईडला गेला बॉल, त्या साईडला. काय झालं? कशाला तिकडे? काय 6 दिला रे. 6 दिला. 6. आणि या षटकारच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 101. 101 धावसंख्या झालेली आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या. आणि तेही मला वाटतं पार्टनरशिप नबाद राहिलेली आहे. विदाऊट लॉस 101 झालेले आहेत. विशाल जितेकर यांचे वैयक्तिक 60-62 धावा झाले असतील. आणि आपले केतन थोडे लंगडत वाकत आलेले बॉलिंग टाकायला. गाडी वाजायला लागली.